श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेदांतामध्ये असं म्हटलेलं आहे की परमानंद जो आहे तोच भगवंताचा आनंद आहे आणि तो अतिशय सूक्ष्म असतो आणि तो आतमध्येच असतो, आपल्या हृदय कमळामध्येच असतो. जिथे भगवंत आहे तिथे आनंद असतो आणि जिथे आनंद आहे तिथे भगवंत असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणसाने नेहमी प्रसन्न राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. आपण हा भगवंताचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आपण या आनंदाने इतकं लुब्ध होऊन गेलं पाहिजे की हा आनंद संपूच नये असं आपल्याला वाटलं पाहिजे. बाळकृष्ण त्या वटवृक्षाच्या पानावर पहुडलेला आहे आणि तो आपल्याच पायाचा अंगठा चोखत आहे. लहान मुलं, छोटी मुलं आपल्याच पायाचा अंगठा तोंडात घालतात आणि छोट्या बाळकृष्णाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ज्या नंद आणि यशोदेवर आली होती, तो नंद राजा एकदा प्रश्न विचारतोय की हा बाळकृष्ण आपल्याच पायाचा अंगठा का बरे चोखत असतो. यावर गर्ग महामुनी म्हणतात, अरे राजा, तसं नाही. भगवंताने असा विचार केला की अनेक योगी ऋषी मुनी ज्या माझ्या चरणकमलाची अपेक्षा करतात, चरण रज प्राप्त व्हावं म्हणून इच्छा धरतात, त्याची गोडी तरी काय असेल ती आपण एकदा चाखून पाहावी म्हणून तो आपल्या पायाचा अंगठा तोंडात घालतो. बरं, काय रम्य कल्पना आहे बघा. म्हणजे भगवंताला सुद्धा तो आनंद भोगावासा वाटला. स्वतःचा आनंद स्वतःच भोगावा असं भगवंताला देखील वाटलं. त्याचप्रमाणे अगदी आपला आनंद आपल्यालाच भोगता आला पाहिजे. आपला आनंद हा कधीही दुसऱ्यावर अवलंबून असता कामा नये. म्हणून लहान मुलासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. लहान मूल बघा कसं आनंदी असतं, प्रसन्न असतं. साध्या साध्या गोष्टीमध्ये त्यांना आनंद मिळत असतो. एक फार सुंदर उदाहरण महाराज द्यायचे. ते म्हणायचे, लहान मुलं पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये खेळत असतात आणि कागदाची नाव बनवून त्या पाण्यात सोडतात. ती नाव पाण्याबरोबर वाहत वाहत गेली तरी त्यांना आनंद मिळतो आणि ती पाण्यात बुडली तरी देखील त्यांना आनंद मिळतो. म्हणजे दोन्ही गोष्टींचा त्यांना आनंदच होतो. लहान मुलांना दुःखच होत नाही, ते कायम आनंदातच असतात. कबीरांचंही सुंदर एक वाक्य आहे, ये भी वाहवा वो भी वाहवा. असं झालं तरी आनंदच आहे आणि नाही झालं तरी आनंदच आहे, तसं झालं तरी आनंदच आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, आत्मन्येव आत्मना तुष्टः. आपल्याच आत्म्याने, आपल्याच आत्म्याचा आनंद आपल्याला उपभोगायचा आहे आणि तुष्ट व्हायचं आहे, संतुष्ट व्हायचं आहे. आपली अवस्था कशी आहे तर आपल्याला द्वैताचा आनंद भोगायची आपल्याला सवय लागली आहे. तर भगवंतानी काय केलं, मी एक आहे आणि मीच अनेक व्हावं असा संकल्प केला आणि हे विश्व निर्माण केलं. जो भगवान स्वतःच सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला, म्हणजे
आनंदालाच आनंद भोगण्याची इच्छा झाली आणि म्हणून त्याने हे विश्व निर्माण केलं. हे विश्व निर्माण करत असताना तो खाली आला. त्याने अगोदर बुद्धी निर्माण केली, ज्याला महत असं म्हणतात. महत म्हणजे सगळ्यात मोठी. बुद्धी ही सर्वात मोठी आणि सर्वात सूक्ष्म असते. बुद्धीला चेतना हवी म्हणून त्याने चैतन्य निर्माण केलं, जिवंतपण निर्माण केलं. आणि या जिवंतपणाला आसरा पाहिजे म्हणून त्याने देह निर्माण केला. अशा पद्धतीने भगवंताने बुद्धी निर्माण केली, चैतन्य निर्माण केलं आणि देह निर्माण केला. आणि अशा प्रकारे भगवंताने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. वेदांतामध्ये सर्वात खाली जड द्रव्य, त्याच्या पलीकडे जीवन आणि त्याच्याही पलीकडे मन आणि त्याच्याही पलीकडे बुद्धी. परमात्मा हा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, परंतु तो जेव्हा बुद्धीमध्ये उतरला तेव्हा जरा जड झाला. त्याचा व्यापकपणा कमी झाला, त्याचा सूक्ष्मपणा कमी झाला आणि म्हणून त्याला माइंड असं म्हणतात. माइंड याचा अर्थ मन. त्याच्याही खाली जेव्हा तो आला तेव्हा आणखीन स्थूल झाला. तो जेवढा स्थूल होत चालला तेवढा तो त्याची सूक्ष्मता कमी कमी होत गेली. आणि गंमत बघा, सगळ्या प्राण्यांना त्यांच्या जीवन जगण्यापुरतं ज्ञान असतंच. आणि म्हणून माणसाच्या बुद्धीमध्ये सुद्धा भगवंताला गवसणी घालण्याची शक्ती आहे. भगवंताने हे विश्व निर्माण करताना पृथ्वी निर्माण केली, झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी निर्माण केले, पण त्याचं काही समाधान होईना आणि म्हणून त्याने माणूस निर्माण केला. माणूस निर्माण झाल्याबरोबर माणसाने पहिला प्रश्न विचारला की मला कुणी निर्माण केलं आणि त्याचा हेतू काय आहे. हे जेव्हा भगवंताने पाहिलं तेव्हा त्याचं समाधान झालं. म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसाला जन्मताच ही जिज्ञासा असते की आपला निर्माता कोण आहे, आणि जी इतर प्राणी पक्ष्यांमध्ये नाही. आणि म्हणून या विश्वामध्ये माणूस हा असा एकच प्राणी आहे की ज्याला बुद्धी आहे आणि जो विचार करू शकतो आणि जो आपल्या निर्मात्यापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत तो स्वतःला उन्नत करू शकतो. आनंदाच्या देखील 3 अवस्था, एक बुद्धीचा आनंद, एक जीवनाचा आनंद आणि एक स्थूल असणाऱ्या या विश्वाचा आनंद. आपल्याला मूळ आनंदाकडे जायचं आहे, म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. असा हा उलटा प्रवास करायचा आहे. आता हा उलटा प्रवास करण्यासाठी जी इंद्रिय आपल्याला वापरायची आहेत ती सूक्ष्मामध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण करतात, आड येतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या इंद्रियांना साव चोर असं म्हणतात. आपल्याला जगण्यासाठी अन्न खाण्याची गरज आहे, व्यवहार करण्यासाठी हातपायांची गरज आहे, पाहण्यासाठी डोळे आवश्यक आहेत, ऐकण्यासाठी कान आवश्यक आहेत. परंतु जेव्हा आपण आत असणाऱ्या हृदयातल्या परमात्म्याला पाहायला जातो तेव्हा या इंद्रियांची काहीच आपल्याला आवश्यकता नसते आणि म्हणून ती आपल्या आड येतात. आपण नुसते जरी डोळे बंद केले, डोळे झाकले, तरी देखील कल्पनेने आपण बाह्य जगाचं, दृश्य जगाचं सगळ्या गोष्टी पाहू शकतो. म्हणून
डोळे जरी बंद केले तरी आपल्याला आत उतरून भगवंतापर्यंत जायला आणि भगवंत पाहायला हेच डोळे आड येतात. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज इंद्रियांना साव चोर असं म्हणतात. तुलसीदास म्हणतात, मम हृदय भवन प्रभू तोरा, तव आये बसे बहुचोरा. माझं हृदय हे भगवंता तुझंच घर आहे, पण तिथे हे सगळे चोर लोक म्हणजे इंद्रिय येऊन बसलेली आहेत आणि ती मला फार त्रास देतात. करही बहुजोरा, म्हणून ते फार जोर करतात, जबरदस्ती करतात. आणि म्हणून हे प्रभू ते माझं म्हणणं ऐकतच नाहीत. मानेही नाही मन मोरा, अशी कल्पना तुलसीदास आपल्या एका काव्यामध्ये करतात. या इंद्रियांच्यामुळे आपल्याला आत असणारा भगवंत कळत नाही, दिसत नाही, समजत नाही. कारण इंद्रियांमध्ये विषय आणि दृश्य जग भरलेलं आहे. ते जोपर्यंत नाहीसं होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत भेटणार नाही. महाराज म्हणाले, एखाद्याला सत्पुरुषाला जर आपण कोरून काढलं तर आतमध्ये भगवंतच दिसेल, पण तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य माणसांना जर कोरत बसलो तर आत सगळे विषयच भरलेले दिसतील. आपल्याला पैशाबद्दलचं प्रेम आहे, घरादाराचं प्रेम आहे, मुलाबाळांचं प्रेम आहे, बायकोचं प्रेम आहे, नवऱ्याचं प्रेम आहे, घरादाराचं प्रेम आहे, लौकिकाचं प्रेम आहे, मान मरातब याचं प्रेम आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये याच सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. मग आता पुढचा प्रश्न हा निर्माण होतो की असं जर आहे तर मग या इंद्रियांची आवश्यकता तरी का, यांना पोसणारा तरी कोण? ज्ञानेश्वर महाराज याचा खुलासा करतात. ते म्हणतात, काम आणि क्रोध हेच या इंद्रियांना पोसतात. काम हा शब्द सर्वच इच्छा अपेक्षा यांना उद्देशून आहे. वासना ही मनाची अवस्था आहे आणि ती नेहमी अतृप्तच असते, रिकामी असते. वासनांची कितीही पूर्तता केली, कितीही पुरवल्या तरी त्या पुन्हा आवासून तयारच असतात. ज्ञानेश्वर महाराज एका ओळीमध्ये म्हणतायत, जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडियाचिया आशा चाळीत असे. जिच्या भुकेला संपूर्ण विश्व जरी घास म्हणून दिलं तरी ती हे सगळं गिळंकृत करून पुन्हा वासून बसलेलीच असते. आणि म्हणून अशा या वासनेला कधीच तृप्ती होत नाही. तिची तृप्ती केव्हा, जर आपण तिची मान मुरगाळली तरच आहे. परंतु मान तर मुरगाळू शकत नाही आणि म्हणून ती कायमच अतृप्त असते. मागे एक आपण दृष्टांत पाहिला की एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये रोज सापाची पिल्लं सापडायची आणि रोज तो त्यांना मारत असे. परंतु एका ज्ञानी पुरुषाने त्याला सांगितलं, बाबा रे, तू किती दिवस ही पिल्लं मारत बसणार? त्यापेक्षा या पिल्लांना निर्माण करणारी त्यांची जी नागिण आई आहे तिलाच मार, त्याशिवाय हे संपणार नाही. त्याप्रमाणे वासना कितीही मारायचा प्रयत्न केला तरी त्या आपण मारू शकत नाही. आणि म्हणून वासनांची जी आई आहे तिलाच आपण मारलं पाहिजे. म्हणून काम आणि क्रोध हे आपले दोन महत्त्वाचे शत्रू आहेत आणि त्यांनाच आपण संपवलं पाहिजे. खरा संत कुणाला म्हणायचं? खरा संत कोण
तर ज्याला कधीच राग येत नाही, जो नेहमी अक्रोध असतो तो. आता इथे समजण्यासाठी महाराज 2 दृष्टांत देतात. आपल्याला साप कात टाकतो हे माहिती आहे. सापाने टाकलेली कात जर आपल्याला रस्त्यात कुठे पडलेली दिसली, आपण त्या कातेला कितीही मारलं तरी ती फणा उगारेल का? किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, राख आहे जी जळून गेलेली आहे, त्या राखेला जर आपण पुन्हा पेटवायचा कितीही प्रयत्न केला तरी राख कधी पेटू शकेल का? अशा प्रकारे ज्यांच्या मनातला क्रोध हा कायमचा नाहीसा झालेला आहे, जे अक्रोध आहेत त्यांनाच खऱ्या अर्थाने संत म्हणायचं. आणि संत का होतात? कारण त्यांना क्रोध येत नाही. आणि क्रोध का येत नाही? कारण त्यांच्या मनामध्ये कोणत्याच इच्छा अपेक्षा नसतात, कोणत्याच वासना नसतात. ते निर्वासन झालेले असतात. आणि वासनाच नाही म्हणून त्यांची तृप्ती नाही, आणि तृप्ती नाही म्हणून त्यांची अतृप्ती नाही. अशा प्रकारे जे निर्वासन झालेले आहेत आणि ज्यांना वासनांची तृप्ती करण्याची कधीच आवश्यकता भासत नाही, आणि ती तृप्ती न झाल्यामुळे येणारा क्रोध हा कधीच ज्यांच्या मनामध्ये येत नाही, असे संपूर्णपणे निर्वासन झालेले, अक्रोध झालेले जे असतात तेच खरे संत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.